लोकांची गजबज असलेली। परंतु या शहराचं आणखी एक सत्य आहे आणि ते म्हणजे प्रदूषण। दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जो उत्तरेकडून एक थंडीची लाट येते त्या पूर्ण धुके जे आहे दिल्लीमध्ये साचून जातात। परंतु खरं तर ते धुके नसतात, तो धूर असतो। धूर गाड्यांचा, धूर शेतामधून निघालेल्या जळण्याचा आणि धूर असतो कारखान्यांचा। परंतु हा धूर एवढा दाट असतो की लोकांना पहाटेही धुक्यासारखंच वाटतं। आज दिल्लीची हवा श्वास घेण्यासाठी सुद्धा धोकादायक झालेली आहे। हवेतील विषारी कणांचं प्रमाण एवढं वाढलंय की घेण्यात येणारा प्रत्येक श्वास एक नवीन बिमारी घेऊन येतोय। आणि हे संकट फक्त दिल्लीचं नाही तर संपूर्ण उत्तर भारताचं आहे। पण दिल्लीचं हे प्रमाण एवढं जास्त आहे की जगातील संपूर्ण प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा नंबर नेहमी वरच असतो। वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टनुसार दिल्लीचा पीएम हा 2.5 च्या जवळपास आहे। म्हणजे सूक्ष्म धूळ कणांचा सरासरी स्तर हा 90 मायक्रोग्राम प्रति घनमीटर आहे आणि हे जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षा मर्यादेपेक्षा 18% वर आहे। आणि हिवाळ्यात हे प्रमाण 200 ते 300 च्या जवळपास पोहोचतं, म्हणजेच अत्यंत धोकादायक। आता AQI म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स हे हवेचं गुणांकन मोजणारी एक यंत्रणा आहे। आता यामध्ये 0 ते 50 दरम्यानची हवा ही अतिशय चांगली मानली जाते। 100 पर्यंत असेल तरी त्या हवेला ठीक मानलं जातं, परंतु ती जर 200 च्या वर गेली त्याला आरोग्यासाठी अपायकारक मानलं जातं आणि 300 च्या वर गेलं की संपूर्ण प्रदूषण आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानलं जातं। आणि दिल्लीमध्ये दरवर्षी हाच AQI 400 ते 500 च्या दरम्यान असतो। परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे की हे प्रदूषण एवढं वाढतं तरी का? आणि याचं मुख्य कारण आहे शेतीतलं जाळण। कारण दिल्ली जवळ असलेल्या हरियाणा, पंजाब आणि आसपासच्या राज्यांमधील शेतकरी हे शेतीची पेरणी झाल्यानंतर उरलेले अवशेष हे पूर्णपणे जाळून टाकतात। त्यालाच पराली असं म्हटलं जातं। आणि हजारो एकरचं जाळणं वातावरणात अत्यंत धूर पसरवून देतं आणि हा धूर वाऱ्यासोबत दिल्लीकडे येतो आणि तिथेच अडकून बसतो। आता यामध्ये दुसरं मोठं कारण म्हणजे वाहतुकीचा धूर। कारण दिल्लीमध्ये रोज लाखो गाड्या रस्त्यांवर उतरतात आणि त्यात डिझेल वाहनांचं प्रमाण तर अजूनही जास्त। आणि या वाहनांमधून निघणारे नायट्रस ऑक्साईड आणि कार्बनचे प्रमाण हे हवेमध्येच अडकून बसतात। आणि यातलं तिसरं कारण म्हणजे बांधकामातील धूळ आणि औद्योगिक उत्सर्जन। कारण शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पातील धूळ हे हवेतील पीएम अतिशय जास्त प्रमाणात वाढवतात आणि औद्योगिक क्षेत्रात असूनही कोळसाचा यात मोठ्या प्रमाणात वापर होतो। यामध्ये सल्फर डायऑक्साईड आणि इतर विषारी कण हे हवेतच अडकून बसतात आणि याचा परिणाम थेट शरीरावर दिसून येतो। PM 2.5 चे कण हे अतिशय सूक्ष्म कण मानले जातात। ते आपल्या नाकातून श्वसनामार्ग थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचतात। फुफ्फुसातून ते रक्तात पोहोचतात आणि त्यातून संपूर्ण शरीर हे विषारी बनून जातं। यामुळे दमा, श्वसनाचे आजार, हृदयरोग आणि सोबतच कॅन्सर सारख्या भयानक आजारही दिसून येतात। भारतात दरवर्षी प्रदूषणामुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो आणि त्यामध्ये मोठा वाटा हा वायू प्रदूषणामुळे होणाऱ्यांचाच आहे। यामध्ये लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती हे सर्वात जास्त धोक्यात असतात। कारण यामध्ये लहान मुलांची फुफ्फुसं हे नीट विकसित झालेली नसतात। त्यामुळे लहानपणीपासूनच त्यांना हा आजार जडण्याची शक्यता नेहमी जास्त असते। परंतु आता विचार करा, ज्या शहराने देशाचं नेतृत्व करायला हवं त्या शहरामधील लोकांना श्वास घेणेही कठीण आहे। यावर उपाययोजना करण्यासाठी दरवर्षी सरकार काही ना काही पावलं उचलतं, ज्यामध्ये कधी ऑड इव्हन योजना असेल, बांधकामावर तात्पुरती बंदी असेल किंवा फटाक्यावरचं नियंत्रण असेल, पण ही योजना मात्र तात्पुरती असते। यामध्ये हवेची गुणवत्ता ही काही दिवसांपुरतं ठीक असते, परंतु काही आठवड्यानंतर ती पुन्हा उच्च स्तरावर जाऊन पोहोचते। आणि याचं खरं कारण म्हणजे दीर्घकालीन योजनांचा अभाव। कारण शेतीतील जाळण थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगले पर्याय द्यायला हवे। जुनी वाहने ही रस्त्यांवरून पूर्णपणे हटवायला हवी। औद्योगिक उत्सर्जनावर सुद्धा कठोर कारवाई करायला हवी। परंतु या सगळ्यात राजकीय इच्छाशक्ती लागते आणि ती सर्वात कमी दिसून येते। आणि आपल्याकडे प्रदूषणाविषयी समाजही तितकासा जागृत नाही। आपल्याकडे पाणी दिसतं, रस्ता दिसतो, कचरा दिसतो म्हणून आपण तक्रार करतो, परंतु हवा दिसत नाही म्हणून आपण दुर्लक्ष करतो। यावर उपाय म्हणून आपण थोडं खोकलतो, मास्क लावतो आणि प्रश्न तिथे संपवतो, पण खरी समस्या मात्र तशीच राहते। आणि जर खरंच आपल्याला हे थांबवायचं असेल तर काही देशांची उदाहरणे समजून घ्यायला हवी। आता चीनची राजधानी बीजिंग एकेवेळी दिल्लीपेक्षाही जास्त प्रदूषित होती, परंतु तिथल्या सरकारने 2013 मध्ये एक मोठी मोहीम सुरू केली। त्यांनी कोळसा आधारित कारखाने हे पूर्णपणे शहराबाहेर हलवले आणि नवीन ऊर्जा स्रोत वापरायला सुरुवात केली। सोबतच वाहनांवर सुद्धा कठोर नियंत्रण आणलं आणि जवळपास 4-5 वर्षांमध्येच बीजिंग मधलं हवा प्रदूषण हे 30% कमी झालं। लंडन मध्ये सुद्धा प्रदूषणावर लढण्यासाठी अल्ट्रा लो इमिशन झोन सुरू केले, ज्यामध्ये पूर्णपणे जुनी आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांना शहरामध्ये पूर्णपणे बंदी आणि त्या वाहनांनी शहरामध्ये प्रवेश करण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्यांना मोठ्यातला मोठा दंड हा ठोठावला जात असे। आणि याच त्यांच्या धोरणामुळे लंडन मधलं प्रदूषण हे पूर्णपणे घटलं। त्यामुळे भारताने सुद्धा अशाच उपाययोजनांची अंमलबजावणी करायला हवी। यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांना जळणाचे पर्याय उपलब्ध करून द्यायला हवे। उदाहरणार्थ पिकांच्या अवशेषापासून बायोफ्युएल तयार करणे किंवा कृषी कचऱ्याचा उपयोग इंधन म्हणून करणे। सोबतच वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन द्यायला हवं।
सोबतच सार्वजनिक वाहतुकीला सुद्धा अधिक सक्षम करायला हवं। औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा अधिक सक्तीची करावी। सोबतच नागरिकांना झाडे लावणे, कचरा न जाळणे, सोबतच स्थानिक पातळीवर स्वच्छतेबद्दल आग्रह करणे हे कंपल्सरी करायला हवं। आणि हे उपाय सोपे आहेत, परंतु सगळ्यांनी मिळून केले तरच यावर चांगला परिणाम दिसून येईल। यामध्ये फक्त सरकारकडून अपेक्षा ठेवणे हे अत्यंत चुकीचं आहे। यामध्ये शहर, उद्योग, नागरिक या तिन्ही स्तरावर चांगला बदल घडवायला हवा। यामध्ये आपली हवा शुद्ध राहणे हे लक्झरी नसून मूलभूत हक्क आहे, कारण आज आपण जो धूर घेतोय याचा परिणाम पुढच्या पिढीवर दिसून येईल आणि यावर जर आज काहीच केलं नाही तर काही वर्षांनी श्वास घेणेही महागात पडेल। जसं आज आपण पिण्यासाठी पाणी विकत घेतो त्याप्रमाणे काही वर्षांनी शुद्ध हवा ही विकत घ्यावी लागेल। आणि प्रदूषणाचा हा प्रश्न फक्त पर्यावरणापुरता सीमित नाही, तो आरोग्य, अर्थव्यवस्था आणि समाज या तिन्ही अंगाला स्पर्श करतो। त्यामुळे आता वेळ आली आहे संकटाकडे गंभीरपणे पाहण्याची, आपल्या सरकारकडून, प्रशासनाकडून आणि समाजाकडून उत्तरदायित्व घेण्याची। कारण शुद्ध हवा ही फक्त पर्यावरणाची गोष्ट नाही तर ती जगण्याची अट आहे। कारण जर आपण श्वासच घेऊ शकत नाही तर विकास, प्रगती आणि भविष्य यातलं काहीच उरत नाही। परंतु याबाबत तुमचं काय मत आहे? हवा प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो? याबाबत तुमचे जेही मत असतील ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून ठेवा। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।